So welcome all of you. Let us start new point, different types of operators. In last lecture I have told you what is operator. Operator is a symbol which transfer a particular mathematical function into another function, and the operand means operator operates a function on operator operating a function, and then we get another function. The function on which operator operate a function is called as operand. Okay, operator is generally represented by capital letter and cap on it. मग ऑपरेटर तुमचा ए कॅप सुद्धा ऑपरेटर असू शकतो, बी कॅप ऑपरेटर असू शकतो, ठीक आहे, एक्स ऑपरेटर असू शकतो, बरोबर, किंवा मग तुमचा पी कॅप ऑपरेटर असू शकतो, टी कॅप ऑपरेटर असू शकतो, व्ही कॅप ऑपरेटर असू शकतो. असे वेगवेगळ्या टाईपने तुम्ही ऑपरेटर रिप्रेझेंट करू शकता. फक्त कॅप असली पाहिजे. जनरली कॅपिटल लेटर इथे एक्स घेतला तरी चालेल. जनरली पोझिशन ऑपरेटर असतो तो स्मॉल एक्स घेतला तरी चालतो. ठीक आहे, ऑपरेटर तुम्ही एक कॅपिटल लेटर आणि त्याच्यावरती काय असलं पाहिजे, कॅप असली पाहिजे. कॅप असेल तर तो ऑपरेटर, आणि तो ऑपरेटर एखाद्या फंक्शनवरती जर ऑपरेट होत असेल तर सपोज एफ ऑफ एक्सवरती ऑपरेट झाला तर आपल्याला काय मिळेल, एक न्यू फंक्शन मिळेल जी ऑफ एक्स. मग ऑपरेटर्स कोणते कोणते सांगितले होते मी, ऑपरेटर्स ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, स्क्वेअर रूट, हे काय सगळे ऑपरेटर्स आहेत. ओके, आता आपण काय करणार ते वेगवेगळ्या टाईपचे ऑपरेटर्स, म्हणजे कशा पद्धतीने ह्या ऑपरेटर्ससाठी इक्वेशन्स मिळू शकतात, कोणत्या टाईपचे ते ऑपरेटर्स आहेत ते आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. सो फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अल्जेब्रा ऑफ ऑपरेटर्स. अल्जेब्रामध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेसेस येतात, तुमच्या ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन, ह्या अल्जेब्रिक मॅथमॅटिकल प्रोसेसेस आहेत. So first is algebra of operator. Algebra of operators. Suppose you have two operators a cap and b cap. Okay, if you have two operators a cap and b cap, and f of x is a function, f of x is a function. If you have two operator a cap and b cap and function f of x, then आता अल्जेब्रा ऑफ ऑपरेटरमध्ये मी तुम्हाला सांगितलं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. आता जो आपण डिस्कस करणार आहेत अल्जेब्रा ऑफ ऑपरेटर्समध्ये आपण डिस्कस करणार आहेत ॲडिशन ऑफ ऑपरेटर्स. ॲडिशन ऑफ ऑपरेटर्स, ऑपरेटरची ॲडिशन कशी करायची ते आपण डिस्कस करतोय. दोन ऑपरेटर आहेत आपल्याकडे, ए कॅप, बी कॅप, आणि फंक्शन आहे आपल्याकडे एफ ऑफ एक्स. So we can write addition of operator as in bracket a cap plus b cap outside the function f of x. जर दोन ऑपरेटर आहेत तुमच्याकडे आणि तुमच्याकडे f of x हे फंक्शन असेल तर ॲडिशन ऑफ ऑपरेटर असं लिहिणार तुम्ही a cap इंटू f of x. a capने f of x ला मल्टिप्लाय करणार, त्यानंतर प्लस पुन्हा b capने f of x ला मल्टिप्लाय करणार, b cap f of x. So this is the equation for addition of operators. जे दोन ऑपरेटर असतील आणि एखाद फंक्शन असेल तर त्यांची ॲडिशन अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, सो दिस इज इक्वेशन फॉर ॲडिशन ऑफ ऑपरेटर्स. व्यवस्थित लक्षात ठेवा, ॲडिशन ऑफ ऑपरेटर. आता आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊ, त्या एक्झाम्पलच्या बेसिसवरती आपण एक्सप्लेन करू. आता बुक्समध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत, ते तर ऑलरेडी तुमच्याजवळ बुक्स आहेत, तुम्ही तिथून सॉल्व्ह करू शकतात, पाहू शकतात. आपण काय करू, थोडेसे वेगळे एक्झाम्पल की जे बुकमध्ये नाही दिलेले. सो फर्स्ट एक्झाम्पल इज
if a cap is equal to log of e and b cap is equal to d by dx and f of x function is equal to x square, f of x function is equal to x square. काय करणार आपल्याकडे ए कॅप आहे बी कॅप आहे, या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा. ए कॅप इज इक्वल टू काय आहे लॉग ई प्लस बी कॅप इज इक्वल टू काय आहे डी बाय डी एक्स आहे. ओके, फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे एक्स स्क्वेअर आहे. ॲडिशन ऑफ फंक्शन आहे, ॲडिशन ऑफ ऑपरेटर आहे, हे दोन ऑपरेटर ॲडिशन यांची. हे कसं सॉल्व करायचं, या पद्धतीने ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. लॉग ऑफ ईने एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर डी बाय डी एक्सने एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं आहे. सो लॉग ऑफ ई एक्स स्क्वेअर प्लस लॉग ऑफ ई एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स एक्स स्क्वेअर, डी बाय डी एक्स एक्स स्क्वेअर. तर बघा लॉगच्या रूलनुसार हा रेस टू हा काय होईल मल्टिप्लाय होईल. लॉग ऑफ ई ऑफ एक्स प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. आता डेरिव्हेटिव्हचा रूल तुम्हाला माहिती आहे, डी एक्स रेस टू एन डी बाय डी एक्स इज इक्वल टू एन एक्स रेस टू एन मायनस वन. आणि इंटिग्रेशनचा रूल आहे एक्स रेस टू एन टी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. ॲटलिस्ट हे दोन रूल तरी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, बरोबर. आणि त्यानंतर साईन कॉस्टशी रिलेटेड असतील ते सिंपल साईनचं कॉस्टचं साईनचं डेरिव्हेटिव्ह काय, इंटिग्रेशन काय, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय, इंटिग्रेशन काय, हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, मग बघा या फॉर्म्युल्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 इंटू एक्स, एक्स रेस टू काय येईल 2 मायनस 1 म्हणजेच 1 येणार आहे. सो दिस इज द ॲडिशन ऑफ टू ऑपरेटर. या दोन ऑपरेटरची ॲडिशन केल्यानंतर एखाद्या फंक्शनवरती ऑपरेट केलं की आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे त्याचं. ओके, नाव आता आपण पुढचं पाहणार आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ ऑपरेटर्स. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. सबस्ट्रॅक्शन ऑफ ऑपरेटर्स. Subtraction of operators. Again, if you have two operators a cap and b cap and function f of x, then you can write a cap minus b cap f of x is equal to a cap f of x minus b cap f of x. सिंपल काय आहे, प्लसच्या ऐवजी काय आहे इथं मायनस आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही सबस्ट्रॅक्शन ऑफ ऑपरेटर्स लिहू शकता. आपण एक एक्झाम्पल घेऊ आता. ओके, एक्झाम्पल घेताना आपण तुमच्या बुकमधलं एक्झाम्पल घेऊ. सपोज तुमच्याकडे ए कॅप म्हणून आहे डी बाय डी एक्स, बी कॅप म्हणून आहे 9x स्क्वेअर. ओके, अँड सॉरी बी कॅप स्क्वेअर रूट आहे आणि एफ ऑफ एक्स फंक्शन आहे तुमच्याकडे 9x स्क्वेअर. ओके, सो इक्वेशन लिहिणार तुम्ही ए कॅप काय डी बाय डी एक्स मायनस बी कॅप काय स्क्वेअर रूट आहे आणि फंक्शन आहे तुमचं 9x एफ ऑफ एक्स 9x स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, ब्रॅकेट सॉल्व करा आता. डी बाय डी एक्स 9x स्क्वेअर मायनस अंडर रूट 9x स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह हा 9 काय कॉन्स्टंट आहे तो आउटसाईडला लिहिणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर बाय डी एक्स मायनस आता 9चा स्क्वेअर रूट काय येतो 3 येतो. ओके, अंडर रूट एक्स स्क्वेअर. सो 9 याचा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x मायनस 3x स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर अंडर रूट आपण असं लिहितो 1/2 2 गेट कॅन्सल काय फक्त x. सो
9 into 2, 18x minus 3x is equal to what? 15x. 15x तुमचा आन्सर आलेला आहे. ओके, सो दिस इज अबाउट ॲडिशन ऑफ ऑपरेटरचं हा फॉर्म्युला आहे. सबस्ट्रॅक्शन ऑफ ऑपरेटरसाठी हा फॉर्म्युला आहे. त्यांचे एक एक एक्झाम्पल आपण एक्सप्लेन केलेलं आहे. मग तुम्ही कोणतेही एक्झाम्पल्स तिथं, ऑपरेटर कोणतेही चेंज होऊ शकतात, फंक्शन कोणतेही चेंज होऊ शकतं, म्हणजे फंक्शन काही असू शकतं, ऑपरेटर्स कोणताही असू शकतो. त्या पद्धतीने फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि ते ऑपरेटर्स व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आणि सॉल्व करायचं. पण याच्यासाठी तुम्हाला थोडेसे मॅथमॅटिकल रूल्स माहिती असले पाहिजे, तरच ते तुम्हाला जमणार आहे. पुढचा ऑपरेटर आहे आता. ॲडिशन झालं, सबस्ट्रॅक्शन झालं, बाकी काय राहिलं अल्जेब्रामध्ये? मल्टिप्लिकेशन. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ ऑपरेटर्स. So multiplication of operators. तर बघा इथे if A cap and B cap are two operators and f of x is the function, then in case of multiplication of operator we can write the multiplication मध्ये काय येईल? A cap into B cap, हे ब्रॅकेटमध्ये आउटसाईडला काय असणार आहे? फंक्शन. हेच तुम्ही कसं लिहू शकतात? ए कॅप इन ब्रॅकेट बी कॅप एफ ऑफ एक्स. मग हा ऑपरेटर या फंक्शनवरती ऑपरेट होईल. ओके, सो मल्टिप्लिकेशनसाठी हा फॉर्म्युला आहे तुमचा, लक्षात ठेवा व्यवस्थित. मल्टिप्लिकेशन ऑफ टू ऑपरेटर, इकडे फंक्शन काय करणार? हा जो ऑपरेटर आहे हा ब्रॅकेटच्या आउटसाईडला येईल आणि बी जो ऑपरेटर आहे तो फंक्शनवरती ऑपरेट होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता हा फॉर्म्युला अजून तुम्ही जर सॉल्व करत गेले, इफ बी कॅप एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, जर तुम्हाला दुसरं फंक्शन मिळालं जी ऑफ एक्स, म्हणजे means if you operate this operator b cap on function f of x and you get another function that is g of x, मग काय येईल बघा? a cap into b cap f of x a cap. Okay, so after operating this function operator on this function we get g of x, so g of x. And again if you operate this operator on this function you get another function that is g of x, h of x, f g h. म्हणजे बघा हा ऑपरेटर या फंक्शनवरती ऑपरेट झाला, हे आन्सर मिळालं, ती इथे लिहिलं. पुन्हा हा ए कॅप ऑपरेटर ह्या फंक्शनवरती ऑपरेट होईल, तुम्हाला हे आन्सर मिळणार आहे. ओके, अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप ते सॉल्व करत जायचं आहे. फॉर्म्युला हा लक्षात ठेवा तुम्ही, हे बाकीचं जाऊ द्या. ओके, हे बाकीचं जाऊ द्या, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला मल्टिप्लिकेशन ऑफ ऑपरेटर सॉल्व करावं लागेल. जर सपोज अशी जर केस असेल की इफ ए कॅप इंटू ए कॅप एफ ऑफ एक्स असं जर असेल तर तुम्ही काय लिहिणार? सेम ऑपरेटर्स आहेत ना, सेम ऑपरेटर्स, त्याचं काय करणार? स्क्वेअर करून घेणार. ए कॅप स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स.
हा फॉर्म्युला पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, ए कॅप इंटू ए कॅप एफ ऑफ एक्स असं जर असेल तर तुम्ही काय लिहू शकतात, ए कॅपचा स्क्वेअर लिहू शकता, ए कॅप स्क्वेअर एफ ऑफ एक्स. दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. ओके, हे फक्त ही प्रोसेस कशी होईल ते तुम्हाला समजून दिलेलं आहे, पण फॉर्म्युला असा राहणार आहे तुमचा. आता एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल नंतर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. सो मल्टिप्लिकेशन ऑफ ऑपरेटर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ ऑपरेटरमध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता ए कॅप इज इक्वल टू तुम्हाला मिळालं आहे लॉग टू दी बेस 10. हा तुमचा ऑपरेटर आहे. त्यानंतर सेकंड ऑपरेटर जो आहे तो डी बाय डी एक्स आहे आणि फंक्शन आहे तुमच्याकडे एक्स क्यूब. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. तुमच्याजवळ दोन ऑपरेटर आहेत, ए कॅप बी कॅप आणि फंक्शन आहे तुमच्याजवळ एफ ऑफ एक्स एक्स क्यूब. सिंपल आता फॉर्म्युला इथे लिहितो मी. ए कॅप इंटू ए कॅप इंटू बी कॅप एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए कॅप काय तुमचा लॉग टू दी बेस 10, बी कॅप काय डी बाय डी एक्स. ओके, एफ ऑफ एक्स काय एक्स क्यूब. हे आपण कसं लिहितो आता, हा आउटसाईडला लिहिणार लॉग टू दी बेस 10. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील मग ए डी बाय डी एक्स एक्स क्यूब. ओके, अशा पद्धतीने लिहिला. हा ए कॅप आउटसाईडला लिहून दिला, बी कॅप जो असेल तो ऑपरेट केला आहे फंक्शनवरती, बी कॅप तुमचा डी बाय डी एक्स आहे तो फंक्शनवरती ऑपरेट होणार आहे आता. सो नाव log to the base 10. Okay, log to the base 10. Derivative of x cube is 3x square. 3x square असं तुमचा आन्सर आलेला आहे आता. ओके, आता काय करणार, लॉगचा रूल तुम्हाला अप्लाय करावा लागणार आहे. लॉगचा रूल जर तुम्ही अप्लाय केला, ए कॅप बी कॅप एफ ऑफ एक्स, लॉगच्या रूलनुसार काय होईल, मल्टिप्लिकेशन आहे ॲडिशन होईल. लॉग टू दी बेस 10 3 प्लस लॉग टू दी बेस 10 एक्स स्क्वेअर. लॉगचा 3चा लॉग येतो तुमचा 0.444771 प्लस हा 2 रेस टू आहे तो काय होईल मल्टिप्लाय होणार आहे 2 लॉग टू दी बेस 10 एक्स. ओके, सो दिस इज द आन्सर फॉर दिस मल्टिप्लिकेशन ऑफ टू ऑपरेटर्स ए कॅप अँड बी कॅप. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, हा फॉर्म्युला ह्या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून दिल्यानंतर मग मी या पद्धतीने लिहिलेलं आहे. हा ए कॅप इकडे लिहून दिला लॉग टू दी बेस 10 आणि नंतर मग हा बी कॅप होता डी बाय डी एक्स तो फंक्शनवरती ऑपरेट केलेला आहे आणि पुढे रूल्सनुसार सॉल्व केलेलं आहे. 3x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह तो तुमचा 3x स्क्वेअर. ओके, त्यानंतर 3x होईल. आता लॉगच्या रूलनुसार यांची दोघांची काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. सो लॉग टू दी बेस 10 3 प्लस लॉग टू दी बेस 10 एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू इथे लिहून दिली आणि हा स्क्वेअर होता हा लॉगच्या रूलनुसार मल्टिप्लाय झालेला आहे. अशा पद्धतीने सॉल्व करायचं. आता आपण सेकंड प्रॉब्लेम घेऊ. सेकंड प्रॉब्लेम आपण या फॉर्म्युलेच्या बेसिसवरती घेऊ. सपोज यू हॅव ऑपरेटर ए कॅप इज डी बाय डी एक्स आणि फंक्शन आहे तुमच्याजवळ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. ओके, तर बघा आपण कसं लिहिणार, ए कॅप स्क्वेअर डी बाय डी एक्स, सॉरी ए कॅप स्क्वेअर एफ ऑफ एक्स, हे आधी लिहिलं मी. ओके, आता हेच कसं लिहिणार मग आपण, ए कॅप इंटू ए कॅप एफ ऑफ एक्स. ओके, सो ए कॅप काय तुमच्याजवळ डी बाय डी एक्स इंटू डी बाय
डी एक्स हा ब्रॅकेटमध्ये लिहून घेणार आणि इकडे काय आहे साईन एक्स. अशा पद्धतीने आपल्याला एक इक्वेशन मिळून गेलेलं आहे. बरोबर. आपल्याला माहिती आहे साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो कॉस एक्स. सो डी बाय डी एक्स कॉस एक्स. इथे 2x नाही फक्त x आहे. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही आहे. एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तुम्हाला तो 1च मिळणार आहे. पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स, तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळेल मायनस साईन एक्स. सो ए कॅप स्क्वेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिस वन. म्हणजे अशा पद्धतीने एकच ऑपरेटर दिलेला आहे आणि फंक्शन दिलेलं आहे. तर मग तुम्हाला मल्टिप्लिकेशन ऑपरेटर करायचं असेल तर काय करायचं, त्या ऑपरेटरचा स्क्वेअर घ्यायचा आणि स्क्वेअर घेऊन तुम्ही असं हे लिहू शकता आणि त्यानंतर मग त्या ऑपरेटरच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, फंक्शनच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ओके. सो दिस इज ऑल अबाउट दी अल्जेब्रा ऑफ ऑपरेटर. म्हणजे त्याच्यात ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे ऑपरेटर्स आपले कंप्लीट झालेले आहेत. ओके. आता आपण पुढचा ऑपरेटर डिस्कस करणार आहेत, कम्युटेटिव्ह अँड नॉन कम्युटेटिव्ह ऑपरेटर. आता अल्जेब्रा ऑपरेटरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, लॉग, स्क्वेअर रूट सगळेच डिस्कस करून आपले झालेले आहेत. Commutative and non-commutative operator. Second, commutative and non-commutative. Similarly, if a cap and b cap are operators and f of x is function, f of x हे तुमच्याजवळ फंक्शन आहे, तर कम्युटेटिव्ह ऑफ ऑपरेटर तुम्ही असं लिहू शकता. तर बघा याचा फॉर्म्युला असा आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, शो दॅट the given operator is commutative or non-commutative. किंवा मग असं विचारलं जाईल MCQ मध्ये, which of the following operator is commutative, which of the following operator is non-commutative. तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ते आन्सर देता येणार आहे. तर बघा आता दोन ऑपरेटर आहेत तुमच्याजवळ, ए कॅप बी कॅप, आणि फंक्शन आहे तुमच्याजवळ एफ ऑफ एक्स. आता कम्युटेटिव्हच्या आणि नॉन कम्युटेटिव्हच्या कंडिशन्स काय आहेत ते आपण पाहू. त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला घ्यावा लागेल, एक इक्वेशन लिहावं लागेल. ए कॅप इंटू बी कॅप मायनस बी कॅप इंटू ए कॅप ब्रॅकेट कंप्लीट एफ ऑफ एक्स. ओके. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. ही कम्युटेटिव्हची कंडिशन आहे. अजून हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला सिम्प्लिफाईड कंडिशन मिळेल. आता काय करायचं, याला एफ ऑफ एक्सने ह्या टर्मने एफ ऑफ एक्सला मल्टिप्लाय करायचं, याच्याने एफ ऑफ एक्सला मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा आपल्याला. सो ए कॅप बी कॅप इंटू एफ ऑफ एक्स. आता इथे ब्रॅकेट लिहायची गरज नाही. एफ ऑफ एक्स मायनस बी कॅप ए कॅप एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतल्यानंतर आपल्याला काय, याला याच्याने मल्टिप्लाय केलं, या टर्मने एफ ऑफ एक्सला मल्टिप्लाय केलं. सो दिस टर्म हॅज मायनस साईन. इफ इट गोज टू दी RHS साईड इट विल बी प्लस और पॉझिटिव्ह. इकडे ट्रान्सफर केले तर काय होईल, पॉझिटिव्ह होईल. आपल्याला असं इक्वेशन मिळेल, ए कॅप बी कॅप एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बी कॅप ए कॅप एफ ऑफ एक्स. Okay, so if you get such a type of condition, म्हणजे तुम्हाला काय
करावं लागेल, दोन ऑपरेटर दिलेले आहेत, दिलेले असतील ए कॅप बी कॅप आणि फंक्शन, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर पुन्हा ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट ही टर्म कॅल्क्युलेट करायची, बी कॅप ए कॅप इंटू एफ ऑफ एक्स. दोन्ही व्हॅल्यू, ह्या टर्मची व्हॅल्यू ह्या टर्मची व्हॅल्यू जर सेम आल्या तर आपण म्हणू बोथ दी ऑपरेटर्स आर कम्युटेटिव्ह. बोथ दी ऑपरेटर्स आर कम्युटेटिव्ह. सो कम्युटेटिव्ह ऑपरेटर अशी कंडिशन मिळाली तर आपण म्हणू त्याला कम्युटेटिव्ह ऑपरेटर. कम्युटेटिव्ह ऑपरेटर. जर अशी कंडिशन नाही मिळाली, जर आपल्याला ए कॅप बी कॅप एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू बी कॅप ए कॅप एफ ऑफ एक्स, then that operator is non-commutative operator. That operator is non-commutative operator. सो अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा फॉर्म्युला. कम्युटेटिव्हसाठी कंडिशन काय आहे, ए कॅप बी कॅप एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बी कॅप ए कॅप एफ ऑफ एक्स. हे सेपरेट कॅल्क्युलेट करायचं, हे सेपरेट कॅल्क्युलेट करायचं. दोघांच्या व्हॅल्यू सेम आल्या तर कम्युटेटिव्ह, डिफरंट आल्या तर नॉन कम्युटेटिव्ह ऑपरेटर. ओके, आता एक एक्झाम्पल घेऊ, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. इफ ए कॅप इज इक्वल टू डी बाय डी एक्स, बी कॅप इज इक्वल टू, तुमच्या बुकमधला प्रॉब्लेम आहे, बी कॅप इज इक्वल टू 2x and f of x is equal to cos x. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, सुरुवातीला ही टर्म कॅल्क्युलेट करायची. सो ए कॅप बी कॅप एफ ऑफ एक्स, ए कॅप काय आहे डी बाय डी एक्स आहे. ओके, देन बी कॅप काय आहे 2x इंटू एफ ऑफ एक्स काय आहे कॉस एक्स. ओके, अशा पद्धतीने आपण इक्वेशन लिहून घेतलेलं आहे. आता काय करणार आपण, आता हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम कोणत्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करावा लागेल. हा कोणता रूल आहे डेरिव्हेटिव्हचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू बी. यू इंटू बीचा रूल असा असतो, यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. आता तुमचा इथे यू काय आहे 2x आहे आणि व्ही काय आहे कॉस एक्स आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला हा रूल यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल, यू इंटू व्हीचा रूल डेरिव्हेटिव्हचा. ठीक आहे, मग आता काय करणार आपण, 2x आउटसाईडला, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, काय घेणार नंतर प्लस साईन कॉस एक्स आउटसाईडला येईल, मग यू व्ही आहे ना, व्ही काय तुमचा कॉस एक्स, डी यू काय तुमचा 2x, सो 2x बाय डी एक्स. म्हणजे सिम्पल यू इंटू व्हीचा रूल आहे, हा यू आहे तुमचा आणि हा व्ही आहे, हा रूल तिथे अप्लाय करायचा आहे. आणि आता सॉल्व करा, 2x डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स, माइनस साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज 2. आन्सर काय येईल मग, मायनस 2x साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स. ओके, हे तुम्हाला आन्सर मिळालेलं आहे. कशाचं, या टर्मचं, ए कॅप बी कॅप एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिस वन. आता काय सॉल्व करायचं आहे आपल्याला, बी कॅप ए कॅप इंटू एफ ऑफ एक्स.
सो बी कॅप इंटू ए कॅप एफ ऑफ एक्स. बी कॅप काय मग 2x, ए कॅप काय डी बाय डी एक्स, आणि एफ ऑफ एक्स काय कॉस एक्स. सिंपल. 2x आउटसाईडला असणार आहे, इथे कोणताही रूल अप्लाय करायची गरज नाही आहे. सिंपल कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो साइन एक्स. सो वी हॅव साइन 2x इंटू 2x मायनस 2x इंटू साइन एक्स. सो वी हॅव ए कॅप बी कॅप एफ ऑफ एक्स. Suppose this is your equation number 1 and this is your equation number 2. From equation 1 मध्ये या टर्मची व्हॅल्यू काय ही, आणि त्यानंतर ह्या टर्मची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला ही. इफ यू ऑब्झर्व इक्वेशन नंबर 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला याचे आणि याची व्हॅल्यू सेम मिळाली आहे का नाही. बोथ व्हॅल्यूज आर डिफरंट. सो वी कॅन से ए कॅप बी कॅप एफ ऑफ एक्स is not equal to b cap a cap f of x. Therefore these two operators are non-commutative. These two operators are non-commutative. खाली स्टेटमेंट लिहिता येईल तुम्हाला. hence these two operators are non-commutative. Okay, so in this way we can calculate commutative and non-commutative. So let us see another example. If a cap is equal to d by dx and b cap is equal to d square by dx square. Okay. किंवा मग दुसरं एक्झाम्पल घेऊ बुक मधलं. हे तर नोट्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. नाव सेकंड एक्झाम्पल. इफ ए कॅप इज, सगळे डेरिव्हेटिव्हच घेतो आहे त्यामुळे मी आता एक काय करतो, एक इंटिग्रेशनचं घेतो. ए कॅप इज इक्वल टू इंटिग्रेशन डी एक्स अँड बी कॅप इज इक्वल टू डी बाय डी एक्स अँड इफ युअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. cos x. ओके, सुरुवातीला काय कॅल्क्युलेट करणार, ए कॅप बी कॅप एफ ऑफ एक्स. ए कॅप इज इक्वल टू व्हॉट, इंटिग्रेशन डी एक्स अँड बी कॅप इज इक्वल टू डी बाय डी एक्स इंटू कॉस एक्स. ओके, डी बाय डी एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. नाउ first of all solve this, operate this operator on this function. सुरुवातीला हा ऑपरेटर या फंक्शन वरती ऑपरेट करणार. and you know that derivative of cos x is minus sin x. Derivative of cos x is minus sin x. आता काय करणार, पुन्हा sin x चं इंटिग्रेशन घेणार. साइन एक्सचं इंटिग्रेशन, हा मायनस साइन इकडे आउटसाइडला लिहिणार. इंटिग्रेशन साइन एक्स डी एक्स. सुरुवातीला हा ऑपरेटर ऑपरेट केला, आपल्याला हे फंक्शन मिळालेलं आहे. आता हा ऑपरेटर या फंक्शनवरती आपण ऑपरेट करू, बरोबर. इथे निगेटिव्ह साइन होतं ते कॉन्स्टंट आहे, त्या आउटसाइडला लिहिणार. आता इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स, जसं साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स येतो, तसं साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह हा कॉस एक्स येतो, पण साइन हे निगेटिव्ह असतं. साइन काय असतं, निगेटिव्ह. सो मायनस
याचं इंटिग्रेशन काय येतं, कॉस एक्स असतं, इंटिग्रेशन कॉस एक्स बट हॅज मायनस साईन. म्हणजे इंटिग्रेशन काय आहे, साईनचं इंटिग्रेशन काय मायनस कॉस एक्स. साईनचं इंटिग्रेशन काय येतं, कॉस एक्स येतं. सो मायनस मायनस काय होईल मग इथे, प्लस कॉस एक्स. सो ए कॅप बी कॅप एफ ऑफ एक्स. व्यवस्थित लक्षात घ्या, हे दोन ऑपरेटर आहेत, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह. या पद्धतीने आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, डेरिव्हेटिव्ह परफॉर्म केलं फंक्शनवरती, हे तुम्हाला आन्सर मिळालेलं आहे. त्यानंतर हे निगेटिव्ह साईन होतं, आउटसाईडला लिहिलं, पुन्हा साईन एक्सचं इंटिग्रेशन घेतलं. साईन एक्सचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस एक्स, मायनस मायनस प्लस. सो दिस व्हॅल्यू इज कॉस एक्स. याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, कॉस एक्स. सो इक्वेशन नंबर 1. ओके, आता आपण काय डिटरमाइन करणार, बी कॅप ए कॅप एफ ऑफ एक्स. सो बी कॅप इज व्हॉट, डी बाय डी एक्स, अँड ए कॅप इज इंटिग्रेशन, फंक्शन काय तुमचं, कॉस एक्स डी एक्स, कॉस एक्स डी एक्स. आता कॉस एक्सचा जो इंटिग्रेशन असतं, कॉस एक्सचं इंटिग्रेशन येतं साईन एक्स, ओनली साईन एक्स, निगेटिव्ह नाही किंवा निगेटिव्ह साईन वगैरे काही नसतं. डी बाय डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इज साईन एक्स. ओके, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इज साईन एक्स. आता साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस एक्स. साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. सो ही व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, बी कॅप ए कॅप एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळालं आहे, कॉस एक्स. लक्षात, मग हे सिंपल रूल्स थोडेसे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. सो दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. बोथ द इक्वेशन्स आर सेम. हेन्स ह्या टर्मचं सोल्युशन आणि ह्या टर्मचं सोल्युशन दोन्ही काय सेम. हेन्स मग टू ऑपरेटर कसे असणार आहेत, कम्युटेटिव्ह असणार आहेत. हेन्स टू ऑपरेटर्स आर कम्युटेटिव्ह ऑपरेटर्स. जे ही आणि ही टर्म इक्वल असेल तर त्याला कम्युटेटिव्ह ऑपरेटर असं म्हणायचं. ओके, सो अशा पद्धतीने आपण एक कम्युटेटिव्हचं आणि एक नॉन कम्युटेटिव्हचं एक्झाम्पल डिस्कस केलेलं आहे. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते जमणार आहे. ओके, नाव लेट अस सी नेक्स्ट ऑपरेटर, दॅट इज लिनियर ऑपरेटर. लिनियर ऑपरेटर कोणाला म्हणायचं, आपला टॉपिक चालू आहे ऑपरेटर्स. ओके, डिफरंट ऑपरेटर्स. त्याच्यात आपण आता 3rd नंबरचा ऑपरेटर डिस्कस करणार आहेत, लिनियर ऑपरेटर. लिनियर ऑपरेटर, लिनियर ऑपरेटर. याच्या आधी आपण काय केलेले, 2 ऑपरेटर आणि एक फंक्शन कन्सिडर करत होतो. आता एक ऑपरेटर राहील आणि 2 फंक्शन याच्यामध्ये. If a cap is operator and f of x and g of x are two functions, okay, then linear operator is an operator which satisfy the following condition. आता मी ज्या 2 कंडिशन लिहिणार आहे त्या कंडिशन जर सॅटिस्फाय केल्या तर त्या ऑपरेटर्सला काय म्हणायचं, लिनियर ऑपरेटर म्हणायचं. ओके, मग कोणती कंडिशन आहे ती, कंडिशन इज, फर्स्ट कंडिशन इज ए कॅप इंटू एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट. यू कॅन राईट इट ए कॅप f of x plus b cap g of x. मग इथे हा एक ऑपरेटर आहे आणि हे 2 फंक्शन आहेत. ओके,
ही कंडिशन जो ऑपरेटर सॅटिस्फाय करणार आहे, म्हणजे तुमचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शनवाला असेल किंवा स्क्वेअर रूट असेल, त्यांच्यापैकी जो ऑपरेटर ही कंडिशन सॅटिस्फाय करेल त्या ऑपरेटरला काय म्हणायचं? लिनियर ऑपरेटर म्हणायचं. दुसरी पुन्हा एक कंडिशन दिलेली आहे त्यांनी. सेकंड कंडिशन इज a cap into CF of x if your function is get multiply with constant. असं जर असेल तो कॉन्स्टंट आपण काय करू शकतो? आउटसाईडला लिहू शकतो. C a cap f of x, C a cap f of x, किंवा नुसतं असं जरी लिहिलं तरी चालणार आहे. कॉन्स्टंट काय करायचा? कॉन्स्टंट आउटसाईडला लिहिला आणि ऑपरेटर या फंक्शनवरती ऑपरेट करणार आहे. वेअर सी इज कॉन्स्टंट. सी काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. तुमचा ए कॅप काय ऑपरेटर आहे? एफ ऑफ एक्स काय फंक्शन आहे. ह्या दोन कंडिशन जे ऑपरेटर सॅटिस्फाय करतील त्यांना म्हणायचं लिनियर ऑपरेटर, आणि जे सॅटिस्फाय करणार नाही त्यांना म्हणायचं नॉन लिनियर ऑपरेटर. आता याचं एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल सिंपल एक्झाम्पल्स आहेत. ओके, सपोज तुमच्याकडे जो ऑपरेटर आहे, इफ ए कॅप इज डी बाय डी एक्स, तुमच्याजवळ डेरिव्हेटिव्ह हा ऑपरेटर आहे. तो ऑपरेटर मी या फंक्शन्सवरती ऑपरेट करतो. आता ओके, या पद्धतीने इक्वेशन लिहितो. डी बाय डी एक्स इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. ओके, असं आपण लिहिलेलं आहे. हे डेरिव्हेटिव्हमध्ये आपण असं लिहू शकतो ना, डेरिव्हेटिव्हमध्ये ॲडिशन असेल दोन फंक्शनची तर आपण असं लिहू शकतो डी बाय डी एक्स एफ ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स जी ऑफ एक्स. मीन्स हे असं लिहू शकतो, किंवा डी बाय डी एक्स, ओके, डी बाय डी एक्स सी इंटू एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्हमध्ये काय करतो आपण? कॉन्स्टंट जर असेल मल्टिप्लाय फंक्शनला, तो कॉन्स्टंट काय करतो? आउटसाईडला लिहितो आणि त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. असे एक्झाम्पल्स आपण पाहिलेत. 2 मल्टिप्लाय असेल, 4 मल्टिप्लाय असेल, ते काय करतो आपण? आउटसाईडला लिहितो. 2, 4 एक आहेत कॉन्स्टंट आहेत, ते आउटसाईडला लिहिलेले आहेत. ओके, म्हणजे बघा डेरिव्हेटिव्हमध्ये या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. ही कंडिशन पण सॅटिस्फाय होते आणि ही कंडिशन पण सॅटिस्फाय होते. मीन्स डेरिव्हेटिव्ह इज लिनियर ऑपरेटर. सो दिस इज लिनियर ऑपरेटर. दिस इज लिनियर ऑपरेटर. हा कोणता ऑपरेटर आहे? लिनियर ऑपरेटर आहे. ठीक आहे, दुसरा ऑपरेटर घेऊ आपण. ए कॅप इंटिग्रेशन डी एक्स. सो इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स डी एक्स. हे आपण असं लिहू शकतो ना, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे पहिली कंडिशन काय केली आहे? या ऑपरेटरने सॅटिस्फाय केलेली आहे. सेकंड कंडिशन बघू आपण. इंटिग्रेशन सी एफ ऑफ एक्स डी एक्स, म्हणजे कॉन्स्टंट मल्टिप्लाय फंक्शनला. इंटिग्रेशनमध्ये पण आपण काय करतो? कॉन्स्टंट जर मल्टिप्लाय असेल तर तो काय करतो? आपण आउटसाईडला लिहितो. सी इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स. सो दिस इज ऑल्सो लिनियर ऑपरेटर. या दोन्ही कंडिशन काय केल्या? त्या ऑपरेटरने सॅटिस्फाय केल्या. म्हणजे इंटिग्रेशनमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने जे तसं लिहिलेलं आहे, कंडिशन दिलेली आहे, ती कंडिशन आपण इथे अशी सेपरेट लिहू शकतो. कॉन्स्टंट असेल तर आउटसाईडला लिहू शकतो. सो दिस इज ऑल्सो लिनियर ऑपरेटर. इंटिग्रेशन काय मग? इंटिग्रेशन इज लिनियर ऑपरेटर. डेरिव्हेटिव्ह इज ऑल्सो लिनियर ऑपरेटर. पण जर सपोज असं असेल, असं जर दिलेलं असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. हे आपण असं लिहू शकतो का? स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट जी ऑफ एक्स. हे स्क्वेअर रूटमधल्या ज्या व्हॅल्यू असतील त्या सेपरेट करू शकतो आपण? नाही करू शकत सर सेपरेट. किंवा जर स्क्वेअर रूटमध्ये एखादा कॉन्स्टंट असेल मल्टिप्लाय, ओके, तो कॉन्स्टंट आपण बाहेर लिहून तो फंक्शनचं स्क्वेअर रूट घेऊ शकतो का? हे असं सुद्धा करू शकत नाही. सो दिस स्क्वेअर रूट,
square root is non-linear operator. Is non-linear operator. स्क्वेअर रूट काय आहे? नॉन लिनियर ऑपरेटर. कारण स्क्वेअर रूटमध्ये ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. ह्या दोन कंडिशन दिलेल्या आहेत ना, त्या इथे आपण सॅटिस्फाय करू शकत नाही. म्हणजे स्क्वेअर रूट काय आहे? नॉन लिनियर ऑपरेटर आहे. बाकीचं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह हे काय आहेत? लिनियर ऑपरेटर आहेत. हे लक्षात ठेवा तुम्ही. स्क्वेअर रूट इज नॉन लिनियर ऑपरेटर. ओके. त्यानंतर स्क्वेअर जो असतो, ब्रॅकेटचा स्क्वेअर, ब्रॅकेटचा जो स्क्वेअर असतो, आता बघा दोन फंक्शन आहेत, एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स, याचा स्क्वेअर, याचं काय? स्क्वेअर असेल. ठीक आहे. स्क्वेअर जर असेल तर आपण असं लिहू शकतो का? एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, असं सेपरेट करू शकतो का स्क्वेअरला? नाही करू शकत. याची व्हॅल्यू डिटरमाइन करावी लागेल, मग त्याचा स्क्वेअर आपल्याला येता येणार. ठीक आहे. हे दोन्ही व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. हे जो आहे स्क्वेअर जो आहे ब्रॅकेट स्क्वेअर, हे दिस इज ऑल्सो नॉन लिनियर ऑपरेटर. सो दिस इज अबाउट दी लिनियर ऑपरेटर. लिनियर ऑपरेटर कोणाला म्हणायचं, नॉन लिनियर ऑपरेटर कोणाला म्हणायचं, हे आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा ऑपरेटर डिस्कस करणार आहे, हर्मिशन ऑपरेटर. हर्मिशन ऑपरेटर. तर हर्मिशन ऑपरेटरमध्ये सुद्धा कंडिशन दिलेल्या आहेत. हर्मिशन ऑपरेटर कोणाला म्हणायचं? विच सॅटिस्फाय फॉलोइंग कंडिशन. विच सॅटिस्फाय फॉलोइंग कंडिशन्स. फॉलोइंग कंडिशन्स. विच सॅटिस्फाय फॉलोइंग कंडिशन. आता कंडिशन्स काय आहेत बघा त्याच्या. इंटिग्रेशन साय ए कॅप फाय. इंटिग्रेशन साय ए कॅप फाय असं जर असेल, साय आणि फाय हे काय दोन्ही फंक्शन्स आहेत. साय आणि फाय काय ते दोन्ही फंक्शन आहेत. असं जर असेल तर आपण असं लिहू शकतो, इंटिग्रेशन ए कॅप साय ए कॅप साय इंटू फाय. पण हे केव्हा लिहू शकतो आपण? तुम्हाला सांगितलं आहे दोन फंक्शन, म्हणजे साय स्टार आपण घेतलेला नाही, इथे दुसरं एक फंक्शन घेतलेलं आहे. जे साय स्टार घेतला म्हणजे काय? साय स्टार घेतलेला नाही म्हणजे काय? हे दोन्ही जे आहेत साय आणि फाय, साय अँड फाय आर रियल फंक्शन. हे काय आहेत? रियल फंक्शन आहे. रियल व्हॅल्यूज तुम्हाला मिळणार आहेत. बोथ आर दी रियल. दुसरी कंडिशन दिलेली अजून, इफ वी हॅव साय स्टार इंटू, सॉरी इथे व्हॉल्यूम इलेमेंट राहिला डी टो, इथे पण येईल तुमचा डी टो. ओके. डी टो मीन्स 3 डायमेन्शनल, डी एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन अँड झेड डायरेक्शन. सो साय स्टार इंटू ए कॅप इंटू फाय d tau is equal to, we can write it as integration a cap psi whole bracket star into phi d tau when psi star is complex conjugate of psi. म्हणजे साय स्टार काय असणार आहे? तिथे सायचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असणार आहे. ओके.
आणि D2 काय असणार आहे, व्हॉल्यूम एलिमेंट असणार आहे. ह्याच कंडिशन तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहू शकतात ज्या तुमच्या बुकमध्ये दिलेल्या आहेत. इंटिग्रेशन सायच्या ऐवजी आपण फंक्शन घेतो एफ ऑफ एक्स ए कॅप जी ऑफ एक्स एफ ऑफ एक्स ए कॅप जी ऑफ एक्स ओके इंटू D2 हे कसं लिहिणार आहेत बघा. मग आता या पद्धतीने लिहायचं आहे. ए कॅप कुठं ऑपरेट होईल, एफ ऑफ एक्स वरती. सो ए कॅप एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स D2. ओके, बुकमध्ये थोडंसं चुकीचं दिलं आहे, ते तुम्ही करेक्शन करून घ्या. एफ ऑफ एक्स ए कॅप जी ऑफ एक्स आपण काय केलं मग, ऑपरेटर ह्या फंक्शनवरती ऑपरेट करतो इंटू जी ऑफ एक्स. तर हे कसं लिहिणार बघा, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स स्टार इंटू ए कॅप जी ऑफ एक्स D2 इज इक्वल टू ए कॅप फंक्शन एफ ऑफ एक्स वरती ऑपरेट होईल इंटिग्रेशन ए कॅप एफ ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्टार जी ऑफ एक्स D2. म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला असं विचारलेलं असेल किंवा असं विचारलेलं असेल, दोन्ही काय असणार आहेत, सेम असणार आहेत. मग तुम्हाला विचारलं जाईल विच इज द कंडिशन फॉर हर्मिशियन ऑपरेटर. हर्मिशियन ऑपरेटरसाठी कंडिशन कोणती. मग या दोन्ही कंडिशन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. ओके, किंवा प्रॉब्लेम विचारला जाईल, फाइंड आउट विच ऑफ द फॉलोइंग ऑपरेटर इज हर्मिशियन ऑपरेटर. हर्मिशियन ऑपरेटर्स कोणते आहेत हे तुम्हाला सॉल्व करावं लागणार आहे. आता तेच आपण एक्झाम्पल घेऊ, हर्मिशियन ऑपरेटर कोणाला म्हणायचं. ठीक आहे, नाव लेट अस सॉल्व वन प्रॉब्लेम. हे इक्वेशन, हे दोन्ही इक्वेशन आणि हे दोन्ही इक्वेशन सेम आहेत, फक्त इथं साय ऐवजी काय एफ ऑफ एक्स आहे आणि फाय ऐवजी काय जी ऑफ एक्स आहे. ओके, दोन्ही फंक्शन आहेत तिथे. इथे एफ ऑफ एक्स स्टार काय आहे, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा जो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असणार आहे. सो लेट अस सी एक्झाम्पल. इफ a cap is equal to d square by dx square and psi is equal to e raised to I into x, phi is equal to sin of x. ज्यांचा बी ग्रुप असेल कदाचित त्यांना झोप पण लागत असेल, पण प्रॅक्टिस करायची आहे. सिंपल गोष्टी आहेत, खूप काही अवघड नाही आहे. काही रूल्स लक्षात ठेवायचे आहेत आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काही सिंपल फॉर्म्युलेज असेल ते लक्षात ठेवायचे, की त्याचे रूल्स लक्षात ठेवायचे. घाबरायची गरज नाही आहे, प्रॅक्टिस महत्त्वाची. सो देन आता काय करू आपण, कंडिशन सॅटिस्फाय करायची आहे ना आपल्याला, बरोबर. कंडिशन सॅटिस्फॅक्शनसाठी आता आपल्याकडे काही कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट वगैरे काही दिलेला नाही आहे. एक ऑपरेटर दिलेला आहे, एक फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, तुमच्या बुकमध्ये ते दिले तेव्हा मी इथे एफ ऑफ एक्स घेतो, कन्फ्युजन नको. इथे घेतो मी जी ऑफ एक्स. आता इथे एफ स्टार दिला आहे का आपल्याला, नाही, एफ स्टारने दिलेला, म्हणून काय करणार आपण, हा फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे, सुरुवातीला काय करायचं, जसं आता कम्युटेटिव्ह नॉन कम्युटेटिव्हमध्ये करत होतो ना आपण, तिथे फक्त काय होतं, डेरिव्हेटिव्ह, तिथे फंक्शन्स होते, बरोबर, ऑपरेटर होते, ते दोन ऑपरेटर फंक्शनवरती ऑपरेट होत होते. मग इथे पण आपण काय करणार, हर्मिशियन ऑपरेटर हा एक काही नाही, हे जे दोन ऑपरेटर, हा जो ऑपरेटर दिलेला आहे इथे फक्त एकच ऑपरेटर असणार आहे. ऑपरेटर एकच आहे, फंक्शन दोन असतील. हा जो ऑपरेटर दिलेला आहे हा हर्मिशियन ऑपरेटर आहे की नाही ते आपल्याला कन्फर्म करायचं आहे. मग त्या काय आपण काय करणार, ही टर्म कॅल्क्युलेट करणार, त्यानंतर ही टर्म कॅल्क्युलेट करणार. दोन्ही सेम आल्यात तर ऑपरेटर इज हर्मिशियन ऑपरेटर. असं सिंपल आहे अगदी. सो इंटिग्रेशन काय, एफ ऑफ एक्स काय आपल्याकडे ई रेस टू आय एक्स. ओके, त्यानंतर काय दिलेलं आहे, ऑपरेटर ए फंक्शन जी ऑफ एक्स वरती ऑपरेट होतोय. सो हा ऑपरेटर डी बाय डी एक्स स्क्वेअर. ओके, मी याला ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि फंक्शन आहे तुमचं साइन एक्स
इथे येणार आहे तुमचं dx. ओके, इथे येणार आहे तुमचं dx. आता फक्त अलॉंग वन डायरेक्शन आहे ना, इथे काय होतं d2 म्हणजे काय आहे ऑल डायरेक्शन्स x y z. ठीक आहे, तर आता हे सॉल्व करू आपण. आता इथे तुमचं अजून कन्फ्युजन नको व्हायला. हे काय लिहितोय आपण आता, हे दिस इज व्हॉट f ऑफ x a कॅप g ऑफ x d2. ओके, याच्या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केलेल्या आहे. आता हे सॉल्व करत जाऊ आपण, किंवा डायरेक्टली ही तर पुढेच तुम्ही सॉल्व केलं तरी चालणार आहे. नाव इंटिग्रेशन e रेस टू आय एक्स. ओके, आता हे कसं लिहिणार, dt बाय dx डबल डेरिव्हेटिव्ह आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित सॉल्व करून घ्यायचा. डी बाय dx साइन x dx. आता बघा हेच काय मी असं लिहिलेलं आहे सिम्प्लिफाय करून, d इंटू डी काय होईल डी स्क्वेअर, dx इंटू डी एक्स काय होईल dx स्क्वेअर होईल. ठीक आहे, सो आय एक्स साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो कॉस एक्स. सो डी बाय डी एक्स कॉस एक्स डी एक्स. ओके, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो मग आता इंटिग्रेशनपर्यंत आपण अजून गेलेलोच नाही आहेत. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस साइन एक्स डी एक्स. ओके, नाव आता हे मायनस साईन ब्रॅकेटच्या आउटसाईडला लिहिणार. बाकी काय राहिलं आहे, रिमेनिंग इज ई रेस टू आय एक्स इंटू साइन एक्स डी एक्स. ओके, सो वी हॅव इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स ओके ए कॅप जी ऑफ एक्स इंटू डी टू इज इक्वल टू, हे आन्सर मिळालेलं आपल्याला, मायनस इंटिग्रेशन ई रेस टू आय एक्स इंटू साइन एक्स डी एक्स. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. म्हणजे हा पार्ट आपण सॉल्व केलेला आहे, हा पार्ट आपण सॉल्व करून घेतला आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे, हा इकडचा जो पार्ट आहे तो सॉल्व करू. So let us solve this part. Integration a cap f of x okay in bracket outside g of x d to. आता a cap काय आपल्याकडे, a cap आहे d स्क्वेअर बाय dx स्क्वेअर. फंक्शन आहे तुमचं e रेस टू आय एक्स इंटू काय इकडे g ऑफ x मीन्स साइन एक्स, जी ऑफ एक्स मीन्स साइन एक्स. आता आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, हे सॉल्व करून घ्यावं लागेल. ओके, हे सॉल्व करावं लागणार आहे. सो दिस इज इक्वल टू, पुन्हा आपण काय करू आता, हे सिम्प्लिफाय करू. डी बाय डी एक्स ई रेस टू आय एक्स इंटू साइन एक्स डी एक्स. नाउ आता ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, ई रेस टू एक्स. सो इंटिग्रेशन डी बाय डी एक्स ओके, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. पुन्हा आपण काय करणार, याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, डी म्हणजे आय एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, आय इंटू डी एक्स बाय डी एक्स. जस्ट कॅन्सल, फक्त याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ आय एक्स काय येईल. आता ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे तो आला ई रेस टू एक्स, म्हणजे ई रेस टू आय इंटू एक्स. ओके, मग ई रेस टू याचा डेरिव्हेटिव्ह हा आलेला आहे. पुन्हा आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तर ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, तो फक्त आय येईल. सो इंटू आय, म्हणजे मी शॉर्टमध्ये ते करून घेतले इंटू साइन एक्स डी एक्स. ओके, नाउ
पुन्हा आय इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ आय इंटू आय एक्स इज ई रेस टू आय इंटू एक्स. पुन्हा आय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, आय येणार आहे. ओके, इंटू साइन एक्स डी एक्स. ओके, आय इंटू आय काय येईल, आय स्क्वेअर ई रेस टू आय एक्स इंटू साइन एक्स डी एक्स, साइन एक्स डी एक्स. आता बघा आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते, -1. मागच्या लेक्चर्समध्ये आपलं झालेलं आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू येते -1 म्हणजे हा मायनस होईल ते. ओके, मायनस इंटिग्रेशन ई रेस टू मायनस एक्स इंटू साइन एक्स इंटू डी एक्स. मीन्स ही जी टर्म होती इंटिग्रेशन ए कॅप एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स डी टो इज इक्वल टू काय आलेलं आहे बघा. मग दिस इज इक्वेशन नंबर 2 आणि दिस इज इक्वेशन नंबर 1. दोन्ही इक्वेशन बघा बरं. याचा आन्सर काय आलेला आहे, मायनस इंटिग्रेशन ई रेस टू मायनस एक्स इंटू साइन एक्स डी एक्स. ओके, याचा आन्सर काय आलेला आहे मग, मायनस इंटिग्रेशन ई रेस टू आय एक्स इंटू साइन एक्स डी एक्स. सो बोथ इक्वेशन 1 and equation 2 are same. Means the operator a cap that is d square upon dx square is Hermitian operator. Is Hermitian operator. हा ऑपरेटर काय, हर्मिशन ऑपरेटर असं म्हणू आपण, कारण याने या दोनपैकी ही जी कंडिशन होती ही कंडिशन सॅटिस्फाय केलेली आहे. ओके, सो इन दिस वे वी कॅन concluded that this operator is Hermitian operator. अशा पद्धतीने ऑपरेटर हर्मिशन ऑपरेटर आहे की नाही या कंडिशन्सवरून तुम्ही डिटरमाइन करू शकता. ही टर्म कॅल्क्युलेट करायची, ही टर्म सॉल्व करायची, त्यानंतर ही टर्म सॉल्व करायची. दोघांचं आन्सर सेम आलं तर ऑपरेटर हर्मिशन ऑपरेटर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ऑपरेटर्स. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटर्स. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस ऑपरेटर्स इन क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्समध्ये कोणते ऑपरेटर्स जनरली यूज होतात ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो थँक्यू.